नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत उपवासाची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। उद्या महाशिवरात्र आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। करायला अगदी सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे। तसेच साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही रताळ्याची काप ही रेसिपी करू शकता। चवीला एक नंबर लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी रताळी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। रताळीला बरीचदा माती लागलेली असते, त्यामुळे आपल्याला यावरचे साल हे काढून घ्यायचे आहे। तर रताळ्याचे मी सर्व सालवरचे काढून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला रताळीचे साल काढून घ्यायचे आहे। यासाठी आपल्याला लांबट आकाराचेच रताळे घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या चकत्या ह्या मस्त अशा छोट्या छोट्या गोल गोल होतील। अशा प्रकारे आपले साल काढून झाले आहे। त्यानंतरही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण बऱ्याचदा रताळ्याला माती असते। त्यामुळे साल काढून झाल्यानंतरही आपण रताळे स्वच्छ धुवून घेऊ आणि अशा प्रकारे गोल गोल काप करून घेऊ। हवं तर तुम्ही हे ज्या चिप्स आपण ज्या मशीनने करतो त्या मशीनने केलं तरीही चालेल, किंवा चाकूच्या साहाय्याने केलं तरीही चालेल। त्यानंतर आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। मस्त असं साजूक तूप मी घातलेलं आहे। तूप थोडं गरम झालं का त्यामध्ये आपल्याला लगेचच हे रताळ्याचे काप घालून घ्यायचे आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात मस्त अशी आपली डिश ही तयार होते आणि खायलाही खूप छान लागते। तसेच बरेच लोक हे महाशिवरात्रीला तिखट खात नाही, तर तुम्ही अशा प्रकारे गोडाचा पदार्थ हा करू शकता। काप आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतवायचे आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी काप हे परतले आहे। त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला 2-2 मिनिटाला हलवत राहायचं आहे। काप आपल्याला पूर्णपणे वाफेवरच शिजवायचे आहे। यामध्ये आपण बिलकुलच पाण्याचा वापर करणार नाही। त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजायचं आहे आणि 2-2 मिनिटाला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून काप हे आपले जळणार नाहीत। आपले रताळ्याचे काप हे शिजले आहे। आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। गोड तुम्हाला कितपत हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 2 चमचे साखर घातलेली आहे। साखर घालून आपल्याला काप हे त्यामध्ये मिक्स करत राहायचे आहे, जेणेकरून साखरेचं हे कॅरेमल तयार होईल। बघा, आपण यामध्ये पाणी बिलकुलच वापरलेलं नाहीये। चांगलं 3 ते 4 मिनिटं हे काप साखरेमध्ये परतल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत, जेणेकरून साखर ही मेल्ट होईल। साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे। बघा, आपली साखर ही पूर्ण मेल्ट झालेली आहे। मस्त असं कॅरेमल तयार झालेलं आहे। मस्त क्रिस्पी असे काप हे आपले तयार होतात। हवं तर तुम्ही थोडंसं अजून ब्राऊन यांना करू शकता। आपले कापही शिजले आहे आणि आपले तयारही झाले आहे। मस्त साखरेचं कॅरेमल त्याच्यावर आलेलं आहे। गरम गरम खायला तर एक नंबर लागता आणि दिसायलाही खूप छान दिसता, बघूनच खावीशे वाटतात। तर उपवासाला तुम्ही रताळ्याचे काप नक्की करून बघा। करायला अगदी सोपे आहे आणि अगदी कमी वेळेत टेस्टी असे रताळ्याचे काप आपले तयार होता। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।